नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमचा स्वप्नील साठले। तर मित्र, सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या जाखमाता देवीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि थोड्याच वेळात आता झाले संध्याकाळचे 5 वाजले, 5:30 झालेत आणि आता थोड्याच वेळा आपला दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम चालू होईल। तर चला टाईम न घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात। आता मंदिरामध्ये जस्ट आरती झाली, आपण अजून मंदिरात सुद्धा नाही गेलोय। तर आपण आता आपल्या भोरवाडी ते जाखमाता देवी मंदिरापर्यंत दिंडी सोहळा होणार आहे। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। डायरेक्ट आपण दिंडीमध्ये भेटू, चला। नानोबात करा, नानबात करा, नानोबात करा, नानबात करा, नानोबात करा, नानबात करा, नानोबात करा, नानबात करा, नानोबात करा, नानोबात करा, नानबात करा, नानोबात करा, नानबात 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 करा,
रे माझ्या मरला रे माझा जन्मा तुकाराम 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 सर्व भाविकांना नम्रतेची हरिपाठाची वेळ झालेली आहे. सर्व भाविकांनी हरिपाठाचा लाभ घ्यायचा आहे. जगमत माते की बाबा की राट करीन बाई की सर्व भाविकांना नम्रतेची विनंती आहे. 5 मिनिटं फक्त अरम खायचंय, पाणी पियायचंय आणि हरिपाठाला सुरुवात होणार आहे. 2 मिनिटं फक्त पाणी पिण्यासाठी. सर्वांचं स्वागत. सर्वांनी या ठिकाणी आमचे आदरणीय उद्योजक सुनीलजी देवाले यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मदनजी कदम साहेब आलेले सरपंच, त्यांचं सुद्धा स्वागत. सर्व भाविकांचं स्वागत.
या ठिकाणी सर्व भाविकांनी विनंती आहे, कृपया थोड्या दिवसात हरिपाठ चालू होणार आहे, तरी सर्वांनी या हरिपाठाचा, भगवंताच्या नामाचा, आईच्या नामाचा सगळ्यांनी स्वाद घ्यायचा आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा, या आईच्या जागरणाची शोभा आपण तन मन धन करून भोलेनाथाच्या ठिकाणी आपण सर्व भाविक या ठिकाणी महिला, बालगोपाळ सर्व भाविक अगदी तन मन धन करून आपण आईचं उदो उदो करत या आईच्या चरणाचे आपण सर्व भाविक आलेला, तरी सुद्धा तन मन धन करून आपण आईच्या नामामध्ये दंग झालेल्या सर्व भाविकांचं मनापासून आभार, सर्वांचं या ठिकाणी स्वागत. तसंच या ठिकाणी आपण हरिपाठाचा स्वाद सगळ्यांनी घ्यायचंय. हरी जय जय राम कृष्ण हरी जय झाला तू
आरोही अरुण महादे यांकडून आम्हाला मिळाला आहे. तसेच अतुल सुरेश काकवड गाव संगमेश्वर यांकडून आमच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम उपस्थित लाभलेले आदरणीय श्रीमान मंगेशजी भोसले साहेब यांनी आमच्या कार्यक्रमाला 11,111 रुपये असं बहुमोलाचं आम्हाला सहकार्य केलं आहे. 501 रुपये अमन खोत, 501 रुपये अशोक दामोदर आहिरे, 501 रुपये अश्विनी महेंद्र मुरुडकर, 151 रुपये आणि विकुशिके 101 रुपये. दादा दिसत नाही काळा काजून. आता काळा काजून नाही दिसत आहे. ते ह्या गावचे माजी सरपंच आणि आपल्या ह्या साकोळी भोडवाडीचे अध्यक्ष मधुकरजी भोवड, मुंबई मंडळाचे अध्यक्ष वसंतरावजी शिंदे, युवा
युवकचे सगळे कार्यकर्ते, आशिजी दाडवे, महेंद्र पाडवे, संदेश, मुंबईचे गावचे सगळेच या ठिकाणी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी गेले 2-3 तास मी बघतोय की हे सगळे ताटकं बसलेत, काही डुलक्या मारतायत. कधी एकदा तुम्ही जाताय आणि आम्हाला आपलं खालपाटचे जे ढोलक्या वाजतायत तो कार्यक्रम कधी बघायला मिळेल याच्या प्रतीक्षेत असली आपली सगळी मंडळी. आणि गेले 3-4 दिवस तुमचं तर सगळ्यांनी घामट्याच काढलेले आहे सगळ्या लोकांनी. एवढी सगळी रांगोळी, सगळी लाईट, इथलं सगळं जेवण आणि हे सगळं तुम्ही एकी सगळे पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा गेले कित्येक वर्ष मी या कार्यक्रमाला न चुकवता या कार्यक्रमाला येतोच. आणि मग येत असताना मी पूर्वीचा काळ पाहिला, आताचा काळ पाहतो. गोड आणि शिंदे आणि तुमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, त्यांना आई जाखमाता देवी त्यांना दीर्घायुष्य लाभो, यांच्या सगळ्या संसारात सगळ्यात चांगली प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. सर्व उपस्थित स्टेजवरील सन्मानित मान्यवर, खरंच धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि हा इथे आज सत्कार समारंभ संपला असं मी जाहीर करतो. आता पुढील थोड्याच वेळात आपल्यासमोर बहुरंगी नमन इथे साजरा होणार आहे, तरी कृपा करून कोणी इथून उठू नये. त्या कार्यक्रमाची सुद्धा रंगत तुम्ही घ्यायची आहे. या त्रिभुवनामध्ये सर्व शक्तिशाली व्हावा असा मला वर हवाय. बोल आता या त्रिभुवनामध्ये मला देव, दानव, मानव कोणत्याही अस्त्रानं, कोणत्याही शास्त्रानं मला मारू नका म्हणे असा मला वर हवाय. ठीक आहे शंभू महादेवा. फार उन्नत झालंय. ही अमरावती आम्हा देवांच्या
ती सांभाळण्याची जबाबदारी या इंद्राची आहे, हे विसरू नकोस. इंद्रदेवा मग वेळ कशाला दाखव तुझं सामर्थ्य. इंद्रदेव सुद्धा माझ्या युद्धातून पळून गेला. इंद्रदेवा आलं तुझ्या मार्गावर. कोण आहेस तू आणि माझी वाद अडवून खावस? मी शिवपार्वती पुत्र गणेश आहे आणि मी तुझ्या समाचारासाठी आलेलो आहे. अरे एवढी सपोरा या त्रिभुवनातील देव दानव मानव या गतीसाठी समाजासाठी आले आणि तू माझ्या समाजासाठी आलास. मग वेळ कसा आला दाखव तुझं सामर्थ्य. ठीक आहे. मित्र सगळ्यांची क्षमस्व माफी मागतो. काही कारणास्तव आपल्याला नमनचं सगळं शूट करता नाही आलं. तर आता सकाळ झाली आणि काकडा आरतीला सुरुवात होते. तर चला. Bye.
तर अशा प्रकारे मित्र हो, आई जाकमाता देवीचा जागरण उत्सव सोहळा उत्कृष्टरित्या पार पडला. आणि सकाळचं वातावरण बघा, किती मंदिराचा परिसर बघा किती आल्हाददायक आहे. आणि भाविकसुद्धा आता हळूहळू घरी चालले आहेत. तर मित्र, आपल्याला जाकमाता देवीच्या जागरण उत्सव सोहळ्याचा ब्लॉगचा एंड करता नाही आला, तर आपण आता एंड करणार आहोत. तुम्ही बघा, मला पूर्ण ड्रेसिंग चेंज आहे आपली, कारण की काही कारणास्तव आपले ब्लॉगचा एंड करताना आला. आता मी डायरेक्ट मुंबईला आलो आणि बोललो चला आता ब्लॉगचा एंड करूया. तर मित्र, आपला जो कार्यक्रम होता तो खूप उत्कृष्टरित्या पार पडला. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला. तर खूप मजा आली. तर खूप भारी असं सगळ्यांचं मोलाचं सहकार्य सगळ्यांना लाभलेलं आहे या कार्यक्रमासाठी. सगळेच जे आपल्या वाडीतील असतील, गावातील ग्रामस्थ मंडळी सगळे असतील, त्यांनी सगळ्यांनीच हिरिरीने भाग घेतला होता या कार्यक्रमामध्ये. तर खूप मजा आली. आपल्याला पूर्ण कार्यक्रम तरी शूट करताना आला, पण जेवढं होता येईल तेवढं आपण शूट केलेलं आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघालच. तर चला, ब्लॉग तुम्ही बघा आणि चला आता तुमची रजा घेतो. टेक केअर, बाय बाय.